फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज बनवूयात हेल्दी आणि कमी वेळात बनणारा हिरव्या मुगाचा डोसा. यासाठी एक मोठ्या आकाराची वाटी भरून मूग मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि हे सकाळी भिजल्यानंतर काही असे दिसतात. भिजलेले मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत. 3 ते 4 मिरच्या आपण यामध्ये टाकणार आहोत. थोडेसे बारीक आल्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये ॲड करत आहोत. तसेच चवीनुसार थोडेसे जिरेही आपण यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता थोडेसे चवीनुसार आपण 1 चमचाभर मीठ ॲड करून घेत आहोत. हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आता हे आपले डोसा बेटर बनवून रेडी झालेले आहे. गॅसवरती आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता. त्याला चहूबाजूंनी आपण इथे तेल लावून घेत आहोत, जेणेकरून आपला जो डोसा आहे तो खाली चिपकणार नाही आहे. आणि आपण या प्रकारे थोडे थोडे करून जे बेटर बनवलेले आहे ते पॅनवरती एकसारखे पसरून घेऊयात. डोसाच्या साईडने थोडे थोडे करून उलटण्याच्या मदतीने आपण तेल सोडून घेऊयात आणि यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊयात आणि 1-2 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. 2 मिनिटांनंतर हळुवारपणे आपण उलटण्याच्या साहाय्याने हे पलटून घेणार आहोत आणि अशा प्रकारे दोन्ही साईड आपण इथे भाजून घ्यायचे आहेत. तिळाच्या ऐवजी इथे चीजही किसून यावरती वापरू शकता. माझ्या मुलाला म्हणजे आरवला चीजवाला डोसा आवडतो, सो मी चीजवालाही इथे एक बनवलेला आहे. फक्त स्टफिंगवरती जे आपण टाकतोय ती तिळाच्या ऐवजी चीज किसून टाकलेला आहे. हा डोसा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकता. हा हाय प्रोटीन डोसा तुम्ही आपल्या नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.